मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने 2 तारखेला जी.आर. काढला होता। त्या अनुषंगाने त्यानंतर गाव पातळीवरती समिती गठीत करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता। मात्र याच समितीबाबत काम कसं करायचं या संदर्भातली स्टँडर्ड ऑपरेशन ऑफ प्रोसेस अर्थात SOP सुद्धा शासनाने तयार केलेली आहे आणि त्या प्रोसेसनुसार सगळीकडे ही प्रमाणपत्राची जी व्यवस्था आहे किंवा प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे। या सगळ्या प्रक्रियेसंदर्भात आपण बोलणार आहोत। मराठा आरक्षणाचे अभ्यासक याचिकाकर्ते विनोद पाटील, भैया काय सांगाल? सुरुवातीला समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ज्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक होते आणि आता त्यांच्यासाठी SOP पण आली आहे। बघा, SOP आपण जर बारकाने बघितली तो घुमून फिरून एका गोष्टीवर त्यांनी आणून ठेवली की नोंद असावी। माझा प्रश्नच हा आहे की 48,000पेक्षा अधिक नोंदी आमच्याकडे मराठवाड्यामध्ये नाही आहे। राज्य सरकारला मी आठवण करून देऊ इच्छितो की आपण अशी घोषणा केली की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं। हैदराबाद गॅजेट काय सांगतं की हैदराबाद गॅजेट सांगतं की 50%पेक्षा अधिक लोक त्या काळामध्ये कुणबी होते। जर ती लोकसंख्या तुम्ही पकडली आणि कुणबी म्हणजे आम्हीच होतो मराठा समाज, त्यामुळे शासनाने आता याच्यामध्ये सुधारणा करून एक ओळ जर शासनाने टाकली की मराठवाड्यात राहणारा मराठा याला कुणबी समजण्यात यावं तर प्रमाणपत्र मिळेल। आता अडचण आमची काय होणार आहे? नवीन SOP प्रमाणे त्यात सातत्याने सांगितलं की शपथपत्र देत असताना नातेवाईकांकडले असलेले पुरावे किंवा आमच्याकडे असलेले पुरावे हे जर द्यायचे तर मग हे पुरावे जर द्यायचे तर हा कायदा जुनाच होता। त्यामुळे पुरावे आणायचे कुठून? कारण 67च्या नंतरच्या नोंदींना अर्थ नाही आहे। 67 पूर्वीच्या ज्या नोंदी आहे त्या वॉटरटाईट झाल्या आहे, त्याचा आकडा जाहीर झाला आहे, विभागीय आयुक्तांनी तो आकडा दिलेला आहे। तेव्हा 48,000 जर नोंदी असतील आणि आमची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असेल तर याचा फायदा होईल किती लोकांना? त्यामुळे समाज अपेक्षेनं बघतोय सरकारने याच्यावर विचार करावा। म्हणजे तुम्ही पूर्वी जे वक्तव्य केलं होतं की या GRचा किंवा सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेचा ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना टाचणी एवढा सुद्धा फायदा होणार नाही, त्यावर अजूनही ठाम आहात? हे बघा, शासनाने जाहीर केलं की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि शासनाने आज एक परत नवीन कागद काढला। त्यात नियम काय घातला की तुम्ही कुणबी आहात याचा 1967 पूर्वीचा पुरावा द्या, तुमच्या रक्तामध्ये वंशजामध्ये कुणबी आहेत याचा 1967 पूर्वीचा पुरावा द्या। तो पुराव्याचा आकडा समोर आलेला आहे। त्यामुळे 48,000 कुटुंब आणि 48,000चं झालेलं मल्टिप्लिकेशन याच्या व्यतिरिक्त नवीन माणसाला सर्टिफिकेट कसं मिळेल हाच माझा प्रश्न काल होता, हाच प्रश्न माझा आज आहे। पण मग आंदोलनकर्ते जे आहेत किंवा सरकार त्यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जातं की 58 लाख नोंदी सापडल्यात। हे बघा, 58 लाख नोंदी ह्या महाराष्ट्राच्या आहे। त्याच्यामध्ये विदर्भात एकट्या अमरावतीमध्ये 23 लाख आहे, पण त्याच्यामध्ये सर्व समाजाचे कुणबी आहेत ते त्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे। 6 कोटीपेक्षा 5.6 कोटी नोंदी ह्या कोकणात सापडलेल्या आहे। माझे आगरी बांधव असतील, इतर बांधव असतील, त्यांना कुणबीमध्ये OBCमध्ये आरक्षण मिळालेलं आहे। प्रश्न आपण आता कशावर करतोय? हैदराबाद गॅजेटवर। हैदराबाद संस्थान कुठं होतं तर मराठवाड्यामध्ये होतं, म्हणजे आजचे 8 जिल्हे। हे 8 जिल्हा काय सांगतो? 48,000 नोंदी। आपण हैदराबाद गॅजेटचं बोलता असताना राज्याचं बोलू शकतो का? तर मुळीच बोलू शकत नाही, कारण त्याचा एरिया डिफाईंड आहे। एरिया काय सांगतो की मराठवाडा आणि त्याची टेरिटरी, मराठवाड्याची जी काही जिल्ह्याची बॉर्डर आहे ह्या बॉर्डरमध्ये किती नोंदी आहे तर 48,000 आणि 48,000चं मल्टिप्लिकेशन जे काय होईल ते होईल। त्याच्यामुळे ज्यांच्याकडं नोंदी आहेत आणि त्या कुटुंबालाच याचा फायदा होईल। मग शासन हा सगळा फार्स निर्माण करतं का? म्हणजे सुरुवातीला GR दिला, त्यानंतर गाव पातळीवर कमिटी स्थापन केली, आता SOP आणली आणि प्रमाणपत्र देणारं वगैरे असं सगळं निर्माण केलं जातं आहे आणि तुम्ही म्हणताय नोंदी असल्याशिवाय कोणाला प्रमाणपत्र मिळणार नाही। मग शासन जी प्रक्रिया राबवतं आहे ही फसवणूक आहे का? हा फार्स आहे का? हे बघा, आता अडचण नवीन आलेली आहे। उद्यापासून ते ट्रेनिंग देणार आहेत। त्यांनी निर्णय दिला की ज्यांच्याकडे पुरावे त्यांना सर्टिफिकेट द्या। मी संपूर्ण मराठवाड्यामधल्या मराठा समाजाला आवाहन करतो, हा जोडून विनंती करतो की सगळ्यांनी अर्ज करा। अर्ज केल्यानंतर निर्णय काय येईल तो आपल्या सगळ्यांच्या समोर राहील। त्यामुळे मला असं वाटतं की फास म्हणण्यापेक्षा, फसवण्यापेक्षा आज आमच्याकडं नोंदी आहेत का? आहेत तर मिळेल, नोंदी नाही तर नाही मिळणार। मग नाही मिळणार त्याच्यासाठी सरकारकडे काय पर्याय, त्याच्यावर आता सरकारने चर्चा सुरू करावी, हे माझं स्पष्टपणे मत आहे। ओके, म्हणजे ज्यांच्या नोंदी नाहीत
त्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे. निश्चित उचलली पाहिजे. लढाई त्याच्यासाठी आहे. ही लढाई कशासाठी आहे? ग्रामीण भागामध्ये बसलेला विद्यार्थी मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे. हे राजकारणासाठी लढाई आहे का? एखाद्याला लोकप्रतिनिधी करायचं ओबीसीतून तर नाही. ही शासनामध्ये नोकरीसाठी किंवा त्याच्या पहिले शिक्षणासाठी ही लढाई आहे. आणि असे अनेक गावं आहेत, अनेक गावं ज्या ठिकाणी शून्य नोंदी आहेत, त्या गावातल्या मराठा समाजाचं सरकार काय करणार हे सरकारने सांगितलं पाहिजे. तुम्ही जे मगाशी म्हणालात की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियरनुसार म्हणजे त्यावेळची 50% लोकसंख्या ही मराठा, तर मराठवाड्यातला सगळाच मराठा कुणबी आहे असा GR काढला पाहिजे. निश्चित. हैदराबाद गॅझेट जर तुम्ही लागू करता तर त्याच्यामध्ये तुम्ही पुरावे मागू शकत नाही. तुम्ही फक्त काय पुरावा मागू शकता की रेसिडेन्स ऑफ मराठवाडा, म्हणजे तुम्ही इथले रहिवासी होते एवढाच तुम्ही पुरावा मागू शकता. 67 आहे ना, चला 67 आहे, तर 67 पूर्वी आम्ही राहायचो एवढाच पुरावा तुम्ही मागा ना, आम्हाला सर्टिफिकेट इश्यू करा. मग तुम्ही नोंद आणा आणि तुम्ही वंशवय लावून पुरावा सिद्ध करा, याला काय अर्थ आहे? जर तुम्ही हैदराबाद गॅजेट म्हणता तर हैदराबाद गॅजेटमध्ये डिटेल आहे की 50% लोकसंख्या कुणब्यांची होती, मग आम्ही कुणबी आहोत तर आम्हाला सरसकट जाहीर करा. मग ह्या भानगडी कशाला? आज शासनाने जी SOP तुम्ही सांगता ते SOPमध्ये कुठं असं लिहिलेलं नाही की अशी पद्धतच, त्याचं स्पष्ट सांगितलेलं घुमून फिरून पुरावे पुरावे पुरावे. अहो पुरावेच नाही ना, म्हणून तर आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणतो. त्यामुळे सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करत असताना हैदराबाद गॅजेटर लागू झालेलं आहे. त्या काळची लोकसंख्या जी आहे त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये मागेल त्याला कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला दिलं पाहिजे. तुम्ही आता बोलताना खूप स्पष्टता आणलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात की हैदराबाद गॅजेट लागू करावं. इथली 50% लोकसंख्या ही मराठा जी आहे ती कुणबी होती, त्यामुळे त्यांचा 1967 पूर्वीचा फक्त अधिवासाचा पुरावा दिला मराठा व्यक्तीने की त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं. निश्चित. मी ती कशासाठी आहे की आम्ही हैदराबादमध्ये होतो 67 पूर्वी, तोच फक्त रेसिडेन्स एव्हिडन्स पाहिजे, रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे किंवा पुरावा पाहिजे, तेवढा पुरेसा आहे. तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणताना म्हणजे तुम्ही तो कागद लागू केला, तो तक्ता लागू केला, त्याच्यामध्ये काय आहे की मराठा कुणबी मराठा यांची लोकसंख्या 50%. मग आम्ही त्याची येतो, आमच्या रक्ताचं नातं आहे, आमचे पंजोबा इथंच राहायचे, त्यांचे पंजोबा तिथंच राहायचे, त्यामुळे मग आम्हाला लागू करा. मग हा कायद्याचा घोळ कशासाठी? मग आम्हाला सिद्ध करायची वेळ. मग सिद्ध करायचं तर ज्यांच्या नोंदी ते सिद्ध झालेले आहे. स्वर्गीय वसंत नरोडे पाटील साहेब छत्रपती संभाजीनगरचे पहिले उपमहापौर झाले, ते कुणबी प्रमाणपत्रावर झाले, त्यांची आम्ही व्हॅलिडिटी करू शकलो नाही, त्यांचं पद त्यावेळेस गेलं. त्यामुळे 67 नंतरचे सर्टिफिकेट आम्ही खूप काढले, त्याला खूप परिश्रम घ्यावा लागले, अनेक कोर्टात पिटिशन झाल्या आणि काही लोकांना व्हॅलिडिटी मिळाली. त्यामुळे सर्टिफिकेट मिळवण्यासोबत व्हॅलिडिटी होणंही तितकं महत्त्वाचं आहे. आणि शेवटी या परिपत्रकामध्ये ह्या कागदामध्ये काय लिहिलं आहे की योग्य निर्णय हा सक्षम अधिकाऱ्याने घ्यावा. म्हणजे सक्षम अधिकाऱ्यांना वाटलं तर ते देणार, त्यांना वाटलं नाही तर ते नाकारू शकता. हा फार मोठा शब्दाचा प्रयोग या आजच्या माहितीमध्ये समोर आलेला आहे. आता मुद्दा हा आहे की 1967 पूर्वीचा फक्त अधिवासाचा पुरावा देऊन मराठा व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं ही तुमची मागणी आहे. मग हा मुद्दा मनोज जरांगे पाटील का घेत नाही? ते सातत्याने का सांगतात की या GRच्या माध्यमातून सगळ्यांना भेटलं, सगळ्यांना भेटणार आहे, काही अडचण येणार नाही, होऊन जाईल? हे बघा, त्यांची आणि विखे पाटील साहेबांची चर्चा झाली. त्यांचं मी वक्तव्य वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर ऐकलं, ते म्हणते सरकारशी चर्चा झालेली आहे आणि सरकारने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही गॅजेटर लागू करू. माझ्या सगळ्या समाजाने स्वागत केलं, पण आम्ही गुलाल खेळलो. परंतु आज कागद येऊन दरवाजात उभा आहे. या कागदाची तारीख आजची आहे. काल शासनाने निर्णय काढला. याच्यामध्ये शासनाने काय सांगितलं? पुरावे पुरावे आणि पुरावे. ते पुरावेच नाही ना. त्याच्यामुळं माझी विनंती राहील की याच्यामध्ये सरकारशी परत चर्चा झाली पाहिजे. सरकारने 2 ओळीचं परिपत्रक काढलं पाहिजे. त्यात सांगितलं पाहिजे जे मराठवाड्यात रहिवासी आहेत त्यांनी फक्त रहिवासीचा पुरावा द्यावा, सर्टिफिकेट मिळवावं. दुसरा एक मुद्दा आहे, कर्नाटकामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचं जे स्थानक होतं त्याचं नाव बदलून सेंट मेरी केलं जातं आहे. काय भूमिका आहे याच्यामध्ये? माझी भूमिका अशी स्पष्ट आहे की कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे नॅशनल हिरो आहेत आणि महाराजांच्या उपकारामुळं
उपकार हा शब्द मी याच्यासाठी वापरतो की ते त्यावेळेस आदिलशाहीशी लढले नसते तर कर्नाटक आज स्वतःच्या पायावर उभा राहिला नसता. कर्नाटक आणि बँगलोर उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांचं नाव तुम्ही बदलताय. आणि मला एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे की कायद्यामध्ये तरतूद आहे का की गव्हर्नमेंट प्रॉपर्टीला एखाद्या समाजाचं किंवा एखाद्या संतांचं विशिष्ट व्यक्तीचं नाव द्यायचं? तर तसं नाही आहे. त्यांनी भावना समजाव्या आणि तिथल्या कर्नाटकच्या तरुण पिढीला महाराज काय आहे समजून सांगावे. 2 दिवसाचा राज्याचा दौरा करावा. आम्ही सर्व मिळून त्यांना सांगू व्हॉट इज शिवाजी महाराज, काय पॉवर शिवाजी महाराज होते. त्यामुळे ह्या भावनेशी त्यांनी आमचं खेळू नये. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची नाही तर देशाची संपत्ती आहे. इज अ नॅशनल हिरो. त्यांचं नाव तुम्ही ठेवलं तर निश्चित तरुण पिढीला मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे मी केंद्र सरकारला देखील विनंती करतो अशा प्रकारचे ठराव जर कोणी पाठवत असतील तर ते तात्काळ फेटाळावे व महाराजांचं नाव त्या ठिकाणी असावं. तर हे होते मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आज अत्यंत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केला असेल तर मराठवाड्यातील किंवा तत्कालीन निजाम सरकार निजाम राज्यवटीमध्ये जे राहणारा मराठा व्यक्ती होता त्यांचा 1967 पूर्वीचा फक्त रहिवासाचा किंवा आदिवासाचा पुरावा घेऊन त्याला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी अत्यंत महत्त्वाची मागणी केलेली आहे. आणि या मागणीमुळे कदाचित मराठवाड्यातील सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात. मात्र या मागणीकडे राज्य सरकार किती लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन संतोष सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.